राज्यात डान्स बार कायद्यात बदल, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यामध्ये डान्स बार कायद्यात सुधारणा करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. नव्या कायद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यास ते विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर करण्यात येईल. 2005 साली तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांनी डान्स बार बंदीचा निर्णय घेतला होता. मात्र डान्स बार मालकांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली. अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवली, मात्र कडक अटी व नियम लागू केले. देशभरातील खातेधारकांसाठी मोठी बातमी. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या 7 कोटीहून अधिक सदस्यांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. EPFO सदस्यांना दरवर्षी निश्चित व्याजदर मिळावे यासाठी एक नवीन राखीव निधी तयार करण्याचा विचार सुरू आहे. आतापर्यंत EPFO आपला निधी बाजारात गुंतवून त्यावर मिळणाऱ्या परताव्यानुसार व्याजदर ठरवत असे. मात्र बाजारातील चढ उतारामुळे व्याजदर कधी कमी तर कधी जास्त असे बदलत राहतात. यामुळे अनेक कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक अनिश्चिततेचा सामना करावा लागत असे. हे लक्षात घेऊन EPFOने व्याजदर स्थिर ठेवण्यासाठी स्वतंत्र राखीव निधी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. PM किसानचा 19वा हप्ता लवकरच होणार जमा. भारत सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असून राज्य सरकारही शेतकऱ्यांना फायदा देणाऱ्या योजना चालवत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अशीच एक योजना राबवत असून ज्यामधून वर्षाकाठी 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर दिले जातात. PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आले असून 19व्या हप्त्याची वाट देशातील शेतकरी पाहत आहेत. आता 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी जारी करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्ञानेश कुमार यांची मुदत 26 जानेवारी 2026 पर्यंत राहणार आहे. मराठवाड्यातील 55,000 लाडक्या बहिणींचे अर्ज नामंजूर. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील निकषांची आता काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर तब्बल 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा होत होते. परंतु आता याच महिलांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या लाभार्थी महिलांच्या अर्जाच्या पडताळणीत आता मराठवाड्यातील 55,334 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होणार आहेत.